वारुवाडी पंचायत समिती गणात सौ जयश्री दिलीप बनकर, सौ सोनाली मकरंद पाटे आणि सौ रुपाली रमेश मेत्रे हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या तीनही उमेदवारांना प्रचार करण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अवघे 10 दिवस मिळाले होते. तिरंगी लढत असे चित्र स्पष्ट झाले होते. मात्र या 10 दिवसातही धनुष्य बाणाने घड्याळाला खिंडीत गाठण्याचा तर रेल्वे इंजिननी चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला. पश्चिमेकडील गुंजाळवाडी, मध्य भागातील वारुवाडी, पूर्व उत्तरेला मांजरवाडी आणि पूर्व दक्षिणेला हिवरे सातपुडा असा हा मतदारसंघ गण धनुष्यबाणाच्या उमेदवारांची एक फेरी पूर्ण झाली होती. शिवाय वारुवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मेहर, आत्माराम संते, जंगल कोले आणि देवेंद्र बनकर यांच्यासह वारुवाडीचे रिमोट कंट्रोल समजले जाणारे उद्योजक संजय वारुळे यांचा पाठिंबा मिळवून धनुष्यबाणाने घड्याळाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या बाजूने मनसेच्या रेल्वे इंजिनने जातीय समीकरणाला सामाजिक कार्याची जोड देऊन महाभारताप्रमाणे चक्रव्यूह रचला. एकूणच एका बाजूला बाजीप्रभू देशपांडे मतदारसंघातील खिंड घड्याळाला लढवावी लागली, तर दुसऱ्या बाजूला महाभारतातील अभिमन्यू सारखा चक्रव्यूह भेदावा लागला. मात्र असं असतानाही पंचायत समिती गणातील एकूण 224 बूथपैकी 216 बूथवर घड्याळाने म्हणजेच मेहत्रे यांनी आघाडी घेतली. बाजीप्रभू देशपांडे सारखी एकाकी खिंड लढवली, तर दुसऱ्या बाजूला चक्रव्यूह भेदला आणि लढत दिली. असंच वर्णन या मतदारसंघातील करावं लागेल. मेत्रे साहेब वारुवाडी गणामध्ये तुम्हाला चांगली साथ मिळाली. 22 ते 24 बूथपैकी 16 बूथवर तुम्ही आघाडी घेतली होती. पण नेमकं तुम्ही असं कुठं कमी पडले हो? सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार. खरं तर जी पंचायत समितीची निवडणूक आम्ही आता लढलो, खरं तर अपयश आलं, पण जनतेने त्या ठिकाणी भरभरून असं मतदान केलं. एक 4-5 बूथला आम्ही कमी पडलो आणि तिथंच आम्हाला अपयश आलं असं म्हणावं लागेल. मला असं वाटतं की जनतेने जे आम्हाला प्रेम दिले ते खूप चांगलं आहे. एक मोठा नेता किंवा पक्षाने पाठबळ म्हणावं तसं दिलं नाही असं एकंदरीत दिसलं. तुम्ही एकाकी पडले होते, एकाकीच लढत होते असं वाटलेलं नाही. खरं तर मी आणि माझं कुटुंब हेच फक्त प्रचारामध्ये होतं. वारुवाडी जो गाव आहे, हे गावामध्ये साधा एक कार्यकर्तासुद्धा त्या ठिकाणी प्रचाराला बरोबर नव्हता. त्याचप्रमाणे हिवरे आणि मांजरवाडी असेल, या ठिकाणी शेवटच्या 2 दिवसामध्ये काही कार्यकर्ते म्हणजे मोजके कार्यकर्ते त्या ठिकाणी शेवटच्या 2 दिवसामध्ये त्यांनी थोडा प्रचार केला. गुंजाळवाडीला देखील तसाच प्रकार झाला. गुंजाळवाडी हा तर खरं राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला, त्यामुळं मी थोडंसं दुर्लक्ष केलं. कारण वारुवाडीवरती कोण नव्हतं, कार्यकर्ता नव्हता, कोण फळी नव्हती, त्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी वारुवाडीवरती लक्ष केंद्रित केलं आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी मला यश आलं. जवळजवळ वारुवाडीचं जे गणित आहे फक्त 1-2 बूथवरती कमी पडलो. बाकी सर्व आनंदवाडी असेल, वळणवाडी असेल, वारुवाडीचे 3 बूथ असतील, यावरती त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लीडवरती राहिलेला आहे. जनता शून्य आहे. जनतेला नेमकं मतदान कोणाला करावं, का करावं हे पहा. आज माझ्यावर कोणी नसताना या ठिकाणी एवढं मतदान झालं, हे कशाला लोकांनी मतं दिले? हे खरं तर मी जे समाजामध्ये गेले काही वर्षापासून काम करतो आहे, ते लोकांनी पाहून या ठिकाणी मतं दिलेली आहेत. त्याचप्रमाणे पक्षाची जे काही मतदार आहे तो देखील या ठिकाणी मला त्यांनी मतं या ठिकाणी दिली. खरं तर आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही आणि त्यांनी एक 18 पगड जातींना बरोबर घेऊन त्या ठिकाणी राज्यकारभार केला. एवढंच काय, मुस्लिमांना देखील घेऊन त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी कारभार केला. जो आपला तोफगोळा, जो दारुगोळा असतो, त्याचा प्रमुख त्या ठिकाणी एक मुस्लिम होता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जसं काम केले तसंच काम आम्ही करणारे आणि यापुढील काळामध्ये आम्ही करत राहू. समोरच्या पक्षाकडं 4 माजी सरपंच होते, संपूर्ण गाव होतं. तरी अशा पद्धतीने तुम्ही माहिती असून सुद्धा कसं काय लढत दिली, संघर्ष कसा केला? हे पहा, एकदा खासदार साहेब आणि अतुल शेठ यांनी मला सांगितलं की तुला पंचायत समिती लढायची. मग कोण बरोबर आहे कोण नाही या हिशोबाने ठिकाणी मग मी रणांगणामध्ये उतरलो. पण प्रत्यक्ष लढाईमध्ये उतरल्यानंतर असं लक्षात आलं की बा समोर माजी सरपंच आहेत, तिथले स्थानिक भले भले पॅनल प्रमुख त्या ठिकाणी समोर आहेत
आणि आपल्याबरोबर करायला साधा कार्यकर्ता नाही, मग रणांगण सोडून पळायचं का? उलट त्या ठिकाणी जिल्हा परिषद जो नारायणगावचे जे उमेदवार होते, जिल्हा परिषदचे उमेदवार, ते देखील तगडे होते, शक्तिमान होते. आणि एवढ्यांना पाहून रणांगण म्हणून आतमध्ये घुसला होता आणि त्यांनी लढाई केली, पण तो हिंमत नाही हारला. तशाच प्रकारे मी लढाई केलेली आहे. आणि मला वाटतं लढाई जिंकणं आणि हारणं हा भाग वेगळा आहे, पण लढाई केली पाहिजे. आणि लढाई मी ती केली. आणि एक थोड्या फरकाने या ठिकाणी जरी पराभव झाला असला तरी येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा, जनतेचे प्रश्न, सामाजिक दृष्ट्या जी काही कामं असतील, जे आजपर्यंत करत आलं आहे, ते देखील यापुढील काळामध्ये करत राहण्याचा माझा या ठिकाणी मानस आहे. निश्चितच वारुवाडीवर 3 उमेदवार होते. 3 उमेदवारांपैकी शत्रूचा शत्रू तोच आपला मित्र आहे असं समजून तुम्हाला एकट्याला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न जो झाला तो कशा प्रकारे त्यांनी यशस्वी केला? हे बघ, खिंडीत काढण्याचं काय प्रकरण नाही. एकदा लढाईमध्ये उतरलं, मग समोर कोण आहे कोण नाही याचा विचार करण्यापेक्षा आपण विजयाच्या दिशेने कसं जाऊ शकतो या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. आणि मला जनतेचा आशीर्वाद मिळालेला आहे. माझ्याबरोबर कोणी जरी जनतेने या ठिकाणी आशीर्वाद दिला आहे. आणि एक थोड्या फरकाने जरी झाला असला तरी जनतेच्या प्रेमासाठी पुढं याच्यामध्ये राहणार आहे. आणि खरं तर मला अतुल शेठ असतील किंवा खासदार साहेब असतील यांनी मला तिकीट दिलं, त्यांचा धन्यवाद मानतो. अतुल शेठने देखील त्या ठिकाणी प्रयत्न केले किंवा कुठेतरी कार्यक्रम प्रयत्नाला यश आलं नाही. ठीक आहे, झालेल्या गोष्टींचा कोणताही पश्चाताप न करता पुढील काळामध्ये कसं जाता येईल या दृष्टिकोनातून निश्चित त्या ठिकाणी आपला प्रयत्न राहील. येणाऱ्या काळामध्ये वारुवाडी ग्रामपंचायतची निवडणूक लागू शकते. आता सध्या प्रशासक आहे येत्या 2-3 महिन्यामध्ये. तर आपण तुम्ही म्हटले मी जनतेचा, आज जरी माझा पराभव झाला तरी मी जनतेत राहून काम करेन. हे नारेगाव असेल, वारवाडी असेल, ही दोन्ही गावं या ठिकाणी आपलीच आहेत. आणि खऱ्या अर्थानं वारवाडी असेल किंवा नारेगाव असेल, येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी मग अतुल शेठ असतील, खासदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करू. आणि निश्चित वारवाडी ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी सक्षम लोक त्या ठिकाणी निवडून गेली पाहिजेत. येणाऱ्या काळामध्ये नारायणगाव असेल तिथे देखील एक सक्षम माणसं निवडून गेली पाहिजे. आणि त्या ठिकाणी मग खासदार साहेब असतील किंवा अतुल शेठ असतील यांच्या विचारांची माणसं कशी त्या ठिकाणी निवडून जातील या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत.